संजय नाना पक्षाला विसरले की पक्ष संजय नानांना विसरला, हा माझा अगदी थेट आणि पहिला प्रश्न. मला स्पर्धकच नाहीये पुण्यामध्ये, मी स्पर्धक मानतच नाही. मला सगळे पक्षाचे कार्यकर्ते, गेमर प्लॅनर जो होता ते देवेंद्र फडणवीस होते, ते अजून यायचेत ना. आमचे हिरो जे आहेत ते अजून पुण्यात यायचेत. ते आल्यानंतर मला खात्री आहे की आमचा पक्ष हा नंबर 1चाच राहील आणि चांगले उमेदवार आमचे निवडून. त्या आपल्या माध्यमातून एवढंच दादांना सांगणं आहे की आपण राज्यात आणि दिल्लीत आपण एकत्र आहोत. त्यामुळे बोलताना विरोधकांनी, आता आपण स्थानिक लेवलला विरोधक आहोत एकमेकाचे, हे फक्त निवडणुकीपुरतं आहोत हे फक्त त्यांनी लक्षात ठेवावे. विचारधारा जर पवार साहेबांची बदलली या निवडणुकीनंतर आणि ते आमच्यावर यायचं ठरलं तर आम्ही त्यांनाही घ्यायला बसू. विधानसभेला उमेदवारी मागितली, ही चूक असू शकते का? आणि जर असेल तर मग तुमच्या पक्षामध्ये लोकशाही नाही का? दादा पण 19 ते 21 सत्तेत होते ना, त्यावेळेस का नाही मग हे पाण्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले? 2 वर्षांमध्ये सत्तेत होते ना दादा. 19ला आमची सत्ता जाऊन 22ला परत हे सगळे आमच्याकडे आले. 3 वर्ष सत्ता होती. 3 वर्षात का कुठले मंजुरी आणले त्यांनी दाखवावं. अजितदादांनी कुठल्या मंजुरी पुणे शहरासाठी त्या 3 वर्षात आणल्या आणि म्हणल्यानंतर रिझल्ट द्यायला पण हिंमत लागते. मग कोणतरी म्हणावं बाबा मी राजीनामा देईन.